नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई येथील सहारा बालग्राम या ठिकाणी आहोत. या ठिकाणी बीड जिल्ह्याचे समाजसेवक जावेद भाई कुरेशी यांच्या वतीने या ठिकाणी अनाथ मुलांसाठी दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी मोठा उपक्रम राबवलेला आहे. आणि जो गेवराई शहरामध्ये जो सहारा अनाथालय आहे, या ठिकाणी जी अनाथ मुलं आहेत त्या मुलांसाठी दिवाळीचं या ठिकाणी भव्यदिव्य असं साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यांनी जो आता अतिवृष्टीमुळे गोदा काठ असेल, सिंदफणाचा काठ असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यासह ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत सह जीवन आवश्यक जी साहित्य लागणार आहे, किराणा किट त्यांनी वाटप केलेले आहेत. आणि आज दिवाळीसाठी ते सहारा अनाथालयामधील मुलांसाठी दिवाळी मोठ्या उत्साहामध्ये आणि गोड व्हावी यासाठी त्यांनी आज उपक्रम राबवलेला आहे. आणि थोड्या वेळामध्येच ते आता या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या मुलांना दिवाळीचं साहित्य वाटप करणार आहेत. आधी गाडी आली इकडे ना खाजेबाई. आज जावेद भैया गिफ्ट घेऊन ये आणि हा गिफ्ट आज हाजी अब्बास शेख साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खास हाजी साहेब आपल्यासाठी मुंबई या ठिकाणावरून या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आपुलकी, एक सामाजिक भावना आणि आपल्या लेकरांसाठी काहीतरी करता यावं यासाठी हाजी साहेब ते 500 किलोमीटरचा प्रवास करून आज आपल्या गेवराई शहरामध्ये आलेले आहेत. आणि त्यांनी आज दिवसभरात बिल्डिंग असेल किंवा ते ऊसतोड कामगारांना दिलेली मदत असेल, वेगवेगळ्या ठिकाणी हाजी साहेब हे सामाजिक कार्य, लोकांच्या हिताचे कार्य नेहमी करत आलेले आहेत. त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपल्यासाठी जावेद भाई यांनी जे यापुढे त्या आकाळे साहेब 2 शब्द बोलतील. दिवाळीची छानपैकी भेट घेऊन तुमच्यासारख्या लहान लहान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. मुलांनो, विद्यार्थ्यांनो, आपण दिवाळीला काय करतो नेमकं? फटाके वाजवतो. बरं, पण फटाके वाजवायचे नाहीत, कारण त्याने पोल्युशन होतं. आणि तुमच्या स्थानिक असलेले जावेद भैया कुरेशी यांचं इथं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत. थांबा, पण टाळ्या कशा वाजवायच्या हे मी तुम्हाला सांगणार. फटाके कसे वाजतात? फटफट फटफट, तसे टाळ्या तुमच्या वाजल्या पाहिजे. मी जर वर करणार तसं तुमच्या टाळ्या जोर जोरात वाजला. छान छान छान. हे फटाक्यासारखी मजा आली की नाही? वाटणार ना? म्हणजे विना प्रदूषण करता किती छान फटाके वाजले. कारण पर्यावरण म्हणून वरतून करंजीचं कवर असतं. कधी पण आपण पहा, तिला जर तुम्ही नखाने असं टोचलं त्यातलं सारण बाहेर पडू शकतं. म्हणून तिची काळजी करण्यासाठी जसं सारण असतं तशी तुमची काळजी करण्यासाठी सर आहे. आणि त्या सरांना मदत करण्यासाठी असा प्रकाश देण्याचा प्रयत्न करेन. एक दिवा म्हणाल्यानंतर दुसरा दिवा म्हणाला, या दिव्याला मी बाजूला जाईन, मी अजून एक दिवा त्या ठिकाणी लावेन आणि अजून प्रकाश करेन. अशा प्रकारे दिवाळ्यांची रांग त्या ठिकाणी लावली गेली आणि तिथून दीपोत्सव सुरू झाला. म्हणजे आपण सातत्याने प्रकाश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या परीने प्रकाश देण्याचा प्रयत्न म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहात त्या क्षेत्रामध्ये शिक्षण प्रभावीपणे घेणं, सातत्यपूर्ण वाचन करणं, खरा तो तुमच्या जीवनातला प्रकाश ठरू शकेल. अशा प्रकारच्या प्रकाशमय शुभेच्छा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना देऊन तुर्तास मी या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाली तर त्यांचं लेकरातर्फी आमची कमिटीतर्फी हाजी साहेबाचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज जे कार्यक्रम इथं आम्ही जे
हाजी साहेबाला सांगून जे हाजी साहेबाला इथं आणलं, जे 4-5 दिवस अगोदर आम्ही इथं आणते, तर येऊन इथं आम्ही शब्द दिलतं का इथं हाजी साहेबाला आणू, तुम्हाला कपडे आणू, असे 3 तुमच्यापाशी प्रश्न ठेवले होते. ह्याच्यातून आम्ही 2 प्रश्न तुमचे सोडले और एक प्रश्न हमसे तरफ एक राहिला, जे हमें मानले होते. हाजी साहब हमने उनको बोले थे कि तारक मेहता के 1-2 एक्टर ला लेंगे बोल के ऐसा उनको जबान दिए थे. तो दिवाली की वजह से नहीं आ सके वो, तो आने वाले दिनों में उनको दिवाली यहाँ पे आपके बाल विचार में बिल्कुल लेके आएंगे, इतना भी वादा करते हैं. ऐसा आने वाले दिनों में इनके जो भी मसले हैं, मतलब उनको ट्रस्ट के माध्यम से और दूसरे माध्यम से कॉपरेट होता. पर मैं आपको गुजारिश करता हूँ कि आपके ट्रस्ट के हिसाब से आपको मुख्यमंत्री साहब को बोल के आप उनको मदद दिलाने का काम करो, ऐसे आपको गुजारिश करता हूँ. और मैं ये बच्चे से आपसे गुजारिश करता हूँ, हाजी साहब के मम्मी के से आप सब बच्चे दुआ कीजिए, ऐसी गुजारिश करता हूँ. और मैं जो बोला था आपको, तो हाजी साहब आपको खुद बोलेंगे कि एक्टर क्यों नहीं है. हाजी साहब खुद आपको बोलेंगे कि बॉम्बे चलो बोल के, मैं ट्रिप कराऊंगा बोल के, वहाँ पे आपको बम्बई के अंदर ले जाएंगे, घुमाएंगे और तारक मेहता के पूरे स्टूडेंट लोगों को मिलाएंगे. मैं हाजी साहब से वादा दूंगा आपको. हाजी साहब हाजी साहब जो सवेरे से 5-6 जगहों पे जाके आए, तो हाजी साहब ने जो बाल बच्चे जो अनाथ आश्रम है या बच्चे हैं और कैंसर के बच्चे हैं, बहुत सारे बच्चे को देख के हाजी साहब को कैसा आज बहुत फील हो गया. और फील होने के बाद हाजी साहब इतना बोर हो गए कि हाजी साहब को ऐसा लगा कि जो मैं एक्टरों के साथ, मुख्यमंत्री के साथ, उप मुख्यमंत्री के साथ दिवाली साझा करता था, तो आज मैं जो आया बम्बई से यहाँ तक, रात को इतनी थकाव लग रहा था, तो आज आने के बाद ऐसा लगा कि मेरी थकावट पूरी दूर हो गई. तो हाजी साहब को इतनी खुशी हो गई कि आप बच्चे को मिल के आने वाले दिनों में जो भी आपके मसले रहेंगे तो हाजी साहब पार पाड़ेंगे. इतनी मेरे 2 शब्द कहता हूँ. खुदा की जय हिंद, जय महाराष्ट्र. योजनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री हाजी अरफात शेख साहेब हे आज आपल्यासाठी खास मुंबईवरून गेवरेत आलेले आहेत आणि हाजी साहेबाचा व्यक्तिमत्व हा खूप मोठा आहे. त्यांनी आपल्यासाठी गेवरेमध्ये येणं म्हणजे हे आपले भाग्यच आहे. मी हाजी साहेबाच्या व्यक्तिमत्वावर एक शायरी बोलतो. जिथे माणुसकीचा धारा वाहतो तिथं हाजी अरफात शेख साहेब यांचं नाव झळकतो. सेवा त्यांची संस्था बनली कारण त्यांचा हेतू नेहमी इन्सानियत शिकवतो आणि त्याच इन्सानियतच्या माध्यमातून हाजी अरफात शेख साहेब हे आज आपल्यामध्ये आलेले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द बोला. शुभेच्छा देने के लिए और आप लोगों से मिलने के लिए खासतौर पर आया. मुझे पता है आप बहुत टाइम से यहाँ बैठे हुए, आपको आराम भी करना है, सोना भी है, शायद खाना भी खाए कि नहीं. खाना हो गया. खाना होने के बाद तो अभी आराम जरूरी है, इसलिए आपका ज़्यादा वक्त नहीं लूँगा. लेकिन जावेद भैया कुरैशी ने कहा था कि आप मुंबई शहर के अंदर हमेशा दिवाली सेलिब्रेट करते हो. आज मेरे जिले में, मेरे गांव में हमारे बच्चों के साथ में सेलिब्रेट करने के लिए आओ, तो मैं खास तौर पर आपके साथ में दिवाली मनाने के लिए यहाँ पहुँचा. आप लोग ने जावेद भैया से कहा था कि कुछ फिल्म एक्टर्स आना चाहिए, लेकिन सभी दिवाली की वजह से अपने अपने वो भी गाँव गए. तो गांव से जैसे आते हैं तो आपके गांव में हम उनको लेके आएंगे, और ऐसे लेके नहीं आएंगे, इतना कुछ अच्छा कार्यक्रम भी लगाएंगे ताकि आप उनके साथ अच्छे तरीके से बैठ सको, घूम सको, खेल सको. वो अपनी जो टीवी में कलाकारी दिखाते हैं वो आपके सामने दिखाए. ये बिल्कुल मैं जावेद भैया को कहूँगा कि मैं बिल्कुल लेके आऊँगा, और अगर आप ला सके मुंबई तो जरूर. पूरा अध्यक्ष बनकर काम कर रहा है और तबरेज रबर वाला होके वाइस प्रेसिडेंट, वो भी मेरा भाई है. तो बिल्कुल आना और इन सबको साथ में लेके आना.
मुझे बहुत अच्छा लगेगा, मेरे परिवार को अच्छा लगेगा। और वहाँ से फिर हम इनको तारक मेहता की शो पे भी ले जाएंगे और जो भी शूटिंग होगी वहाँ पे उनको दिखाएंगे। एक दिन जोरदार तरीके से जल्लोष में वहाँ दिवाली मनाएंगे। यही करके मैं रुकता हूँ और आपको सरकार की ओर से जो कोई भी मदद लगे, राज्य में देवेंद्र जी की सरकार है, महाराष्ट्र का एक ऐसा राजा, एक ऐसा मुख्यमंत्री, अद्भुत लोगों की सेवा करने वाला मुख्यमंत्री, जिनके पास मैं आपको ले जाऊंगा, एक ब्रिज का काम करूंगा। जहाँ जहाँ आपको सीएसआर फंड की जरूरत लगी, मैं यूनियन क्षेत्र से ताल्लुक रखता हूँ, मुझे पता है कि सीएसआर फंड किस तरीके से लाया जाता है, कैसा दिया जाता है, क्योंकि यूनियन से ही मंत्री बना, तो बिल्कुल आपको उस तरीके से भी मदद की जाएगी। यही कह के नहीं रुकता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, विश्व हॅपी दिवाळी। बाई 5-6 दिवसापूर्वी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी भावना व्यक्त केली होती। त्या भावनेला आदरणीय हाजी साहेब आणि त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्वांच्या सोबतीनं मूर्त रूप येत आहे। अतिशय आनंदाचा क्षण। दिवाळी हा पारंपरिक सण आणि भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। त्याच्यात अर्थातच गोडधोड आणि नवीन कपड्यांची आरास असते। आज आदरणीय जावेद भैया आणि हाजी साहेब यांच्या रूपानं मुलांना नवीन कपडे या दिवाळीनिमित्त मिळत आहे। ही अविस्मरणीय आणि आनंदाची गोष्ट आहे। हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली। हम ये बाहेर घेऊया, मतलब बच्चे को ले ना इधर सब शिक्षक घ्या नाही। आमच्या सगळ्यांसाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे की ही एवढ्या मोठ्या विश्व हॅपी दिवाळी। चला या मुलांना मध्ये ठेवायचं मध्ये भाई तिकडे उभं राहा ना। आकाश कंदील बरोबर बरोबर कोरस करत राहा। पकडा दोन बोल बोल पिवा भिजला की मध्ये ठेवायचा, भिजला की मध्ये ठेवायचा। हे दुसऱ्याला दे ना, दुसऱ्याला ए पोळल दमानी पोळल। हे पण संपले। A B C